हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. डीएचओ अकॅडमीच्या 11वी अर्थशास्त्राच्या आणखी एका क्लासमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आजच्या क्लासमध्ये जो पॉइंट आपल्याला अभ्यास करायचा आहे, जो टॉपिक आपल्याला शिकायचा आहे तो आहे पैशाची उत्क्रांती. आता सर्वात अगोदर पैशाची उत्क्रांती हा टॉपिक स्टार्ट करण्याबरोबर मी तुम्हाला काही फरक सांगतो. उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे त्याचा शोध लागणे, बरोबर आहे. आणि क्रांती म्हणजे काय की त्या लागलेल्या शोधामध्ये काहीतरी एक बदल घडून येणे, रेव्होल्युशनरी होणे किंवा काहीतरी एक नूतनीकरण होणे, त्याला क्रांती असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर तुम्ही उत्क्रांतीचा अर्थ रेव्होल्युशन किंवा एव्होल्युशन असं धरू शकता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. थोडक्यात सांगायचं असेल तर पैशाचा शोध लागणे म्हणजे रेव्होल्युशन आणि क्रांती म्हणजे एव्होल्युशन. ओके, आता पुढे जाऊयात आपण आणि नेक्स्ट काही गोष्टी डिस्कस करूयात. आता पैशांची उत्क्रांती म्हणजे पैशामध्ये जे शोध लागला त्याच्यामध्ये कालांतरानं क्रांती घडत गेली, बदल होत गेला त्याच्यामध्ये. ओके, आणि ह्या बदलाचे जे काही प्रकार आहेत ते ह्या 8 स्वरूपात इथं मांडण्यात आलेलं आहे. सर्वात अगोदर क्राउथर नावाचे जे लेखक आहेत त्यांची व्याख्या तुमच्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे चेक करा, की जी वस्तू विनिमय म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी मूल्यमापनाचे व मूल्य संचनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता एक एक गोष्ट समजून घ्या. काही शब्द जे आहेत त्याच्यामध्ये अवघड आहेत, सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. सर्वात पहिले इथे काय सांगितलेलं आहे की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते. आता तुम्ही या भारतामध्ये ऑल ओव्हर द जगामध्ये कुठेही जा, ओके, कुठेही जा, तुम्हाला पैशाच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण करता येते. म्हणजे कोणताही जो दुकानदार असतो तो विकायसाठी ठेवलेल्या वस्तू पैशाच्या बदल्यात तुम्हाला देऊन टाकू शकतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे पैसा जे आहे ते सर्वसाधारणपणे कसं आहे, स्वीकार्य असते. स्वीकार्य असतं म्हणजे काय, कोणीही त्याचा स्वीकार करू शकतो. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे. आता मूल्यमापनाचे म्हणजे काय की प्रत्येक वस्तूला काहीतरी एक विशिष्ट मूल्य असते. जसं की माझ्या अंगावरचा टी शर्ट आहे, ह्याची प्राइस 500 आहे. हातामध्ये वॉच आहे, ह्याची किंमत 4000 रुपीज आहे. हातामध्ये डोळ्याला चष्मा दाखवलेला आहे, ह्या चष्म्याची जी प्राइस आहे 800 रुपीज आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचं काही ना काही मूल्यमापन असते. त्याचबरोबर मूल्य संचयनाचे कार्य करते. म्हणजे पैसा जे आहे ते तुम्ही साठवून ठेवू शकता, भविष्यामध्ये कामाला येईल म्हणून मूल्याचे संचयन करू शकता. आता जी ही वस्तू हे सर्व कार्य करत असेल, कोणतं जी वस्तू सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते, मूल्य मापनाचे आणि मूल्य संचयनाचे काम करते. सर्वसाधारणपणे स्वीकार्य, मूल्य मापन आणि मूल्य संचयनाचे काम करते अशा वस्तूला काय म्हणलं जाते, अशा वस्तूला पैसा म्हटल्या जाते, बरोबर आहे. 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात पहिला, जी वस्तू सर्वत्र स्वीकार्य असते. सेकंड, मूल्य मापनाचे काम करते. आणि थर्ड, मूल्य संचयनाचे काम करते अशा वस्तूला पैसा म्हटल्या जातो, बरोबर आहे. आता दुसऱ्या सोप्या भाषेत प्रोफेसर वॉकरने त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जे पैशाचे कार्य करते त्याला पैसा म्हटलं जाते, एकदम सोप्या भाषेत. म्हणजे क्राउथरची जी व्याख्या आहे ते थोडीशी डीप आहे, थोडस अभ्यासू व्याख्या आहे. बट वॉकरची जी व्याख्या आहे, स्प्राइट पिऊन लिहिलेली व्याख्या आहे, सीधी बात नो बकवास. जे पैशाचं काम करते त्याला पैसा म्हणतात. चष्मा म्हणजे काय, जे चष्म्याचं काम करते त्याला चष्मा म्हणतात. वॉच म्हणजे काय, जे वॉचचं काम करते त्याला वॉच म्हणतात. एकदम सोपी भाषा लिहिलेला आहे. सर, आता आम्ही जर परीक्षेमध्ये प्राध्यापक वॉकरची जर व्याख्या लिहिली तर आम्हाला मार्क मिळतात का? यस, डेफिनेटली. तुम्ही जर प्राचार्य वॉकरची जर माहिती लिहिली तर डेफिनेटली तुम्हाला मार्क मिळतात. पब्लिक, आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की वस्तू विनिमयाच्या कालखंडानंतर जेव्हा पैशाचा शोध लागला त्यावेळेस वस्तूची देवाणघेवाण कशा पद्धतीमध्ये होत होती आणि आज कोणत्या पद्धतीमध्ये होत आहे, ह्याच्यामध्ये खूप बदल झाला. तुम्ही जर लहानपणी असाल तर लहानपणी तुम्ही दुकानात जात होतात, आजपासून 8 वर्षाखाली 10 वर्षाखाली पैसे देत होतात आणि वस्तू घेऊन देत होतात. त्याच्यानंतर आज जर बघितलं असाल तर पैशाच्या ऐवजी तुमचे आई वडील किंवा मोठा भाऊ मोठा बहीण खिशातून असं मोबाईल करतात, QR कोडला स्कॅन करतात, असं मोबाईल दाखवतात, झाली पेमेंट म्हणतात, तो पण म्हणतो हा सर आले पैसे म्हणतात आणि मग जातात. खिशामध्ये 500-1000 रुपयाचे नोटाच ठेवणं बंद झालं. अशामुळे चोरांचा अवघड झालेला आहे. चोर अगोदर पॉकेट मारत होते, त्यांच्या खिशाला पॉकेटमध्ये पैसे भेटत होते. बट आता पॉकेटमध्ये पैसेच नाहीये. काय झाले का नेमकं, या जगात चाललंय काय, चोरांचं कसं होईल त्यांचा पण विचार करा. ऑलराईट, सो स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. ओके, आता इथं काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे.
की पैसा अस्तित्व देण्याचे कारण उत्क्रांती आहे आणि क्रांती नव्हे. पैसा अस्तित्व देण्याचे कारण जे आहे ते उत्क्रांती आहे. शोध लागला म्हणून ते अस्तित्वात आलं. ओके, कॅमेरा मला मी जरी थोडं इकडे तिकडे गेला की लगेच कॅमेरा काय करते, माझ्यावरचा फोकस काढून टाकून इथं दाखवते. कॅमेराला रिक्वेस्ट आहे भाऊ माझ्याकडे फोकस कर, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, हा इथं काय सांगितलेलं आहे, पैसा अस्तित्व देण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलते. पैशाचे जे मूल्य आहे, पैशाचं जे स्वरूप आहे ते काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत असते. आता अगोदर जे आहे ते लोक खिशामध्ये कुठं बाहेर गावाला जरी जायचं म्हणलं तर खिशामध्ये पैसे वगैरे 500-500चे 1000-1000चे नोटाचे बंडल टाकून फिरायचे किंवा बॅग मध्ये टाकायचे. तर काळानुसार ते थोडंसं सिक्युरिटी वाढत होतं, चोरीचे प्रमाण वगैरे वाढलं होतं. मग ह्याच्यामध्ये बदल झाला. लोक काय करायला, बँकमध्ये अकाउंट करायला. बँकमध्ये अकाउंट केल्यानंतर कोणाला जर पेमेंट वगैरे करायचं असेल तर ते चेकच्या माध्यमातून, कारण 10 लाख रुपये बॅगमध्ये सांभाळण्यापेक्षा ते जर एका छोट्याशा चेकच्या स्वरूपात जर असेल तर खिशामध्ये ठेवून इझिली त्यांना कॅरी करता येते. राईट, आता त्यानुसार तेच इतर शॉर्ट मध्ये काय सांगितलं, पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत गेले. आता अगोदरच्या काळामध्ये सोन्याचे चांदीचे नाणी होते. कालांतराला सोन्याचा जे भाव आहे ते वर्षावर सोन्याचा भाव वाढत गेला. आता सोन्याचा भाव वाढ झाल्यामुळे सोन्याचे जे नाणी आहे ते काळानुसार त्याच्यामधले बदल करायची गरज पडली. कारण त्या सोन्याच्या नाणीवर समजा तुम्ही एक 20 ग्रामची सोन्याची नाणी तयार केलं आणि त्याच्यावर 5 रुपये लिहिलं, व्हॅलिड ठरणार आहे का, नाही. त्याच्या वरची किंमत आणि त्याची मधली किंमत चेंज असू शकते, कारण 5 रुपये त्याच्यावर लिहिलेली व्हॅल्यू आहे, त्याच्यापेक्षा त्या सोन्याच्या धातूची किंमत कितीतरी पटीनं कसं असेल, जास्त असेल. राईट, त्याच्यामुळे तिथे काय म्हणलेलं आहे, पैशाचे स्वरूप काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार बदलत असते. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलाचा परिणाम आहे. आता आज करंट सिच्युएशन मध्ये जे आपण पैसे वगैरे वापरायलो, जे डिजिटल करन्सी आपण युज करायलो, क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करायलो, हे काळानुसार झालेला बदल आहे. आता पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालील प्रमाणे आहेत. आता पैशाची उत्क्रांती झाली ते चलनाचे विविध बदल कोणते कोणते आहेत ते खालील प्रमाणे दाखवलेले आहेत. चेक करा. सर्वात पहिला आहे पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, धातूची नाणी, कागदी पैसा, पत पैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा. पैशाची उत्क्रांती हा क्वेश्चन एक्झाम मध्ये 11वीच्या 100% येणारा प्रश्न आहे. नोट डाऊन करा. पैसा म्हणजे काय व पैशाची उत्क्रांती सविस्तर स्पष्ट करा म्हणते. त्यावेळेस पैशाची वॉकरची व्याख्या लिहून टाकायचं. जे पैशाचे काम करते त्याला पैसा म्हणतात. राईट, त्याच्यानंतर हे 8च्या 8 त्याचे उत्क्रांतीचे पॉइंट्स लिहायचे, विषय संपवायचे. सर फक्त पॉइंट्स लिहायचं का, नाही असं कसं जमेल, थोडं तरी तिथे विश्लेषण करावं लागेल. आता तिथं जर विश्लेषण करायचं असेल तर तुम्हाला इथं विश्लेषण समजून घ्यावं लागेल, तरच तिथे लिहू शकता. सर तिथे लिहायचं काय, तिथे हे सर्व लिहायचं जे तुम्ही पाठांतर केलं आहोत. फक्त एक गोष्ट विसरायची नाहीये की हे जे पॉइंट्स आहेत हे कंपल्सरी लिहायचं. ह्याला बुलेट्स पॉइंट म्हणतात. हे कंपल्सरी तुम्हाला लिहायचं आहे. मधलं विश्लेषण 19-20 थोडं इकडचं तिकडं झालं तरी चालेल, बट हे पॉइंट्स तुम्हाला एकदम परफेक्ट लिहावं लागेल. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. मी सर्व इरेज करून आता एक एक पॉइंट आपण वाचायला स्टार्ट करूयात. हे थोडंसं टफ पार्ट आहे, बट ह्याच्यावर लवकरात लवकर मी काहीतरी सोल्युशन काढेन. जेव्हा आपण आयपॅडवर आपले क्लासेस घेत असता तेव्हा ते एक बटन दाबले की सर्व इरेज होतं, बट थोडंसं ह्याच्यावर डिजिटल बोर्डवर हार्ड जातं. डोंट वरी, त्याचं पण काही ना काही सोल्युशन निघेल. आता सर्वात पहिले आपण जाऊयात पशु पैसाकडे. आता तुमच्या जवळ जर पुस्तक असेल तर पब्लिक सर्वात पहिले पुस्तक काढून ठेवा बाजूला आणि पुस्तकीच्या ह्या उजव्या साईडला, तुमच्या हाताच्या उजव्या साईडला चेक करा. स्टेप बाय स्टेप उत्क्रांतीचे नियम अगदी एकदम व्यवस्थितशीर पद्धतशीररित्या त्यांनी तिथं मांडलेले आहेत, जेणेकरून आपल्याला समजण्यात सोपं जाईल. आता पैशाची ज्यावेळेस उत्क्रांती झाली त्यावेळेस पहिला प्रकार त्याच्यामध्ये कोणतं सांगितलेलं आहे, पशु पैसा. म्हणजे इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे जे माध्यम होते, देवाणघेवाणीचे जे साधन होते ते पशु पैसा म्हणून, पशु जे आहे, प्राणी जे आहेत ते पैसा म्हणून वापरला जात. उदाहरणार्थ गायीच्या बदल्यात बैल, गायीच्या बदल्यात म्हशी, शेळीच्या बदल्यात जनावरे, कोंबड्या सरंगीण जनावरे वगैरे. पशु हिंसर प्राणी नाही. कधी असं ऐकलंय का कुत्र्याच्या बदल्यात वाघ घरी आणणं, दुसऱ्या दिवशी वाघ घरी राहील, बाकी सगळे त्याच्या पोटामध्ये राहते. म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत त्यांची देवाणघेवाण व्हायची.
ऍज अ पैसा म्हणून देवाणघेवाणीचं साधन म्हणून वापरला जात असायचं. ओके, परंतु विभाजनांच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. आता विभाजनाची अडचण येऊ लागली. 100 किलो तांदूळाच्या बदल्यात अर्ध शेळी दे म्हणलं तर कट करून देऊ शकते का? आज अर्ध काय त्याचे 10 तुकडे करून देऊ शकता हो, बट त्यावेळेस पॉसिबल होतं का? नव्हतं पॉसिबल, राईट. त्याच्यामुळे ते एक अडचण समजल्या जायची. पशु पैसा चा शोध लागला. आता पशु पैशाचा शोधामध्ये पण काय अडचणी आली? कोणती अडचणी आली? विभाजनाची. नीट लक्ष द्या, ज्या ज्या वेळेस उत्क्रांती झाली आणि त्या झालेल्या उत्क्रांतीमध्ये जर अडचण आली की मग क्रांती घडायची, त्याच्यामध्ये काही ना काही बदल व्हायचे. जसं की आता वस्तू विनिमयाचा शोध, पैसा लागला. आता पैसे खिशामध्ये ठेवायची अडचण होती, चोरी वगैरे. मग डिजिटल लॉकरची सुविधा आली, बरोबर आहे. डिजिटल फोन पे, गुगल पे सारखं वापरतो. आता त्याच्यामध्ये पण खूप सारे स्कॅम वगैरे येते. आता आपल्याला मेन मॅटर आहे की आता इथून पुढे पेमेंट मध्ये काय बदल होईल याच्यावर तुम्ही 11वीचे स्टुडंट नीट लक्ष देऊन विचार करायचा आहे की हातातली जी कागदी चलन होता त्याचं काम आता फोन पे, गुगल पे करत आहे. ह्याच्या नंतर काय येऊ शकेल हे तुम्हाला आज विचार करायचा आहे. ओके, डन. वस्तू पैसा. आता वस्तू पैशामध्ये काय सांगितलेलं आहे की जुन्या काळात ज्या वस्तू देवाणघेवाणीचे म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती, संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ प्राण्यांची जी कातडी आहे, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, दगड, जुळवीन वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु या सर्वांचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. आता बघा, वस्तू विनिमयामध्ये जे पशु प्राण्यांची देवाणघेवाण होत होती, बरोबर आहे. आता त्या पशु प्राण्यांची देवाणघेवाण मध्ये विभाजनाची अडचण आली म्हणून वस्तू पैसा अस्तित्वात आला. वस्तू म्हणजे काय? आपल्या घरामध्ये असणारे वस्तू ऍज अ पैसा म्हणून वापरल्या जायचं. आता त्या वस्तूमध्ये कोणते कोणते अडचणी येत होते? त्याच्यामध्ये धान्य येत होते, बरोबर आहे. प्राण्यांची कातडी होती. प्राण्यांची कातडी जास्त दिवस ठेवू शकत नाही का? कारण वास येते, गलीज असते. शिंपले, जे समुद्र किनाऱ्यावर वगैरे शंख शिंपले भेटतात ते शिंपले. पिसे, मोरपीस, हस्तिदंत, हत्तीचे दात, त्यानंतर मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू हे सर्व विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु या सर्वांचा साठा करणं किती अवघड आहे मला सांगा. आता तुम्ही जर घराचा दरवाजा उघडला तर घराच्या दरवाजा एका रूम मध्ये पूर्ण हे एकीकडे मिठाचं पॉकेट पडलेलं आहे, मीठ पडलेलं आहे, एकीकडे प्राण्याची कातडी पडलेली आहे, एकीकडे ते हत्तीचे दात पडलेले आहेत, एकीकडे शंख शिंपलेले पडलेले आहेत. पॉसिबल आहे का? म्हणजे किती एकदम अवघड जात होतं सर्व वस्तूंची साठवणूक करून ठेवणं. चोरीची पण भीती वाटत होती किंवा खराब सुद्धा होत होते, बरोबर आहे. आणि कालांतराने पाहायला गेलं हत्तीची दात सगळ्यांजवळ नाही राहू शकत, प्राण्यांची कातडी सगळ्यांकडेच नाही राहू शकत का? कारण हत्तीचे दात आणि प्राण्यांची जी कातडी आहेत त्याच्यासाठी प्राण्यांची शिकार करावी लागायची, राईट. हे आजपासून 5 वर्ष 10 वर्ष अगोदर बोलत नाहीये, हे मी आजपासून 1000, 1500, 5000, 10000 वर्ष अश्मयुगीन कालखंडातली गोष्ट चालू आहे. ओके, त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये साठवणुकीची अडचण आली. नीट लक्ष द्या, पशु पैसा होता त्याच्यामध्ये विभाजनाची अडचण आली. वस्तू पैसा होता ह्याच्यामध्ये साठवणुकीची अडचण आली. म्हणजे इथलं जे शोध लागला त्याच्यानंतर हे जो आहे पशु पैसा हे उत्क्रांती आहे, वस्तू पैसा क्रांती आहे. आता ह्या क्रांतीमध्ये पण अडचण आली. आता त्याच्यानंतर कशाचा शोध लागला? धातू पैशाचा. म्हणजे ज्या ज्या वेळेस उत्क्रांतीमध्ये अडचण आली त्या प्रत्येक वेळेस क्रांती झाली. आता नेक्स्ट इथं काय विचारलं? धातू पैसा. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे नाण्यांच्या धातूंचा शोध लागला. आता नीट लक्ष द्या. सर्वात पहिला पशु पैसा, विभाजनाची अडचण. दुसरा वस्तू पैसा, साठवणुकीची अडचण. तिसरा जो आहे धातू पैसा आहे. आता धातू पैशामध्ये कोणते कोणते येतात? सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम, निकेल. आता जे पण राज्यात जे जे धातू सापडत होते त्या प्रत्येक धातूचा शोध लागला, बरोबर आहे. आणि मग त्या धातूचे नाणे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ऍज अ नाणी म्हणून वापरण्यात गेली. त्याच्यानंतर काय झालं? चेक करा. धातूंचा वापर केला जातो परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यांतील समानतेच्या अभावामुळे आता हे जे मौल्यवान धातू आहेत, आता काही मौल्यवान धातू, सपोज सोन्याचा धातूचा एवढा तुकडा आहे. आता नीट लक्ष द्या, ते धातूचे तुकडे आहेत, हे जे दिसायलेत ना तुम्हाला, हे धातूचे तुकडे आहेत. आता तुम्ही जर एखादी वस्तू घ्यायला गेलात
बरोबर आहे. तुम्हाला एक इमॅजिन करा, एक 10 किलो तांदूळाच्या बदल्यात 1 किलो सोन्याचं दगड जर द्यावं लागलं असेल तर मग ह्याच्यामध्ये मूल्याचा काय झाला, अभाव झाला. काय झालं, अभावामुळे. कशाच्या अभावामुळे, समानतेच्या अभावामुळे. का, कारण काही धातूचे तुकडा जास्त आहे, काही धातूचा तुकडा कमी आहे. तांब्याच्या 1 किलो धातूच्या बदल्यात सोन्याचं जर 2 किलो धातूचा तुकडा गेलं, समानतेचं काय अभाव असल्यामुळं नंतर शोध कशाचा लागला, धातूंच्या नाणीचा लागला. म्हणजे अगोदर काय करत गेले, पशुप्राणी एक्सचेंज करत गेले, विभाजनाचा अभाव आला. त्याच्यानंतर वस्तूची देवाणघेवाण करत गेली, साठवणुकीची अडचण आली. त्याच्यानंतर धातू पैशाचा शोध लागला. धातू म्हणजे काय, धातूचे तुकडे. ऍज अ वस्तूच्या बदल्यात धातूचे तुकडे देवाणघेवाण करत होते. आता त्याच्यामध्ये समानतेचा अभाव आला. काही धातूचे तुकडे मोठे आहेत, काही धातूचे तुकडे काय छोटे आहेत. आता मग त्याच्यामध्ये आणखी बदल केला. बदल काय केला, धातूंची नाणी. आता त्याच धातूंच्या तुकड्यांचं रूपांतर त्यांनी कशामध्ये केलं, त्या धातूच्या नाणीमध्ये केलं. हे म्हणजे सोने, चांदी, निकेल, तांब्याचे तुकडे आहेत. आणि हे जे इथे दिसत आहे हे त्यापासून बनविलेली काय आहे, नाणी आहे. आता ह्याच्यामध्ये काय होईल, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. आता धातूंची जी नाणी, आता सर्वात पहिलं आपण बघितलं होता. सर्वात अगोदर पशु पैसा, विभाजनाची अडचण आली. वस्तू पैसा, साठवणुकीची अडचण आली. तिसरं होता धातू पैसा, त्याच्यामध्ये समानतेची अडचण आली. बरोबर आहे. चौथा आहे धातूंची नाणी. आता जे धातूंचे तुकडे त्यांच्याजवळ होते त्या तुकड्यांचं रूपांतर त्यांनी त्याला ठाकून ठोकून नाणीमध्ये केले. आता नाणीमध्ये सुद्धा केल्यानंतर काय अडचण आली चेक करा, की पूर्वीच्या काळी राज्यांचे राजे, प्रत्येक राज्याचा एक काय असायचा, एक सेपरेट राजा असायचा. त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. सपोज आता चंद्रगुप्त मौर्याचा काळ आहे तर त्या चंद्रगुप्त मौर्याच्या राजाचा जो चेहऱ्याचा भाग आहे ते त्या नाणीवर कोरलेला असायचा आणि मग ते ऍज अ नाणी म्हणून ते वापरायचे, धातूची नाणी म्हणून वापरायचे, सिक्के. बरोबर आहे. आणि समोर काय सांगितलेलं आहे, काळ परत्वे शासकीय धोरणांमुळे मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता आली. त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी राजेशाही संपून लोकशाही आली, ज्या ज्या ठिकाणी राजेशाही संपून म्हणजे राजा नावाची संकल्पना नष्ट होऊन लोकांचं राज्य आलं, लोकशाही आली. लोकशाही आल्यानंतर शासनाचं निर्माण झालं, सरकारचं, आणि सरकारचं मौद्रिक नाण्यांमध्ये एक वाक्यता आली. म्हणजे मौद्रिक नाणे म्हणजे काय, गव्हर्नमेंट काय करते त्याच्यावर कंट्रोल करते आणि एक वाक्यता आणते. तर एक वाक्यता आणल्यानंतर काय झालं चेक करा. एक वाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. आता ते जे नाण्याचं जे वर्गीकरण आहे, छापणी आहे, ते आता गव्हर्नमेंट करणार, सरकार करणार. गव्हर्नमेंट डिसाईड करेल की कोणत्या धातूची किंमत किती असली पाहिजे, त्याची नाण्याची किंमत कशी असली पाहिजे, काय नाही, सर्व गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आले. आता हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आल्यानंतर किंवा पर्टिक्युलर राज्याकडे सरकारकडे आल्यानंतर नाण्यांचे जे वर्गीकरण आहे ते खालील प्रमाणे करण्यात गेले. म्हणजे धातूंचे रूपांतर धातूच्या नाणीमध्ये झालं. आता नाणीमध्ये जे आहे ते सरकारी जे धोरण आहे ते आखण्यात आले. सरकारची एक शासकीय मौद्रिक धोरणानुसार त्याच्यामध्ये एक वाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला. सर ते एक वाक्यता किंवा कायदेशीर स्थिरता म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप चेक करू द्या. एक वाक्यता आणि कायदेशीर स्थिरता म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे प्रमाणित किंवा प्रधान नाणी. सर्वात महत्वाचं प्रमाणित किंवा प्रधान नाणी. टिपा लिहामध्ये येऊ शकते किंवा संकल्पना स्पष्ट करामध्ये येऊ शकते की बाबा प्रमाणित किंवा प्रधान नाणी म्हणजे काय. आता इथे नीट लक्ष द्या. प्रमाणित नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूपासून बनवलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. म्हणजे आता उदाहरणार्थ सोने जे आहे, बरोबर आहे, सोने सपोज एक तोळा सोन्याची एक नाणी आहे, बरोबर आहे, एक तोळा सोन्याची एक नाणी आहे
आता त्या नाणीचे जे ऍक्च्युअल मध्ये प्रमाणित मूल्य म्हणजे काय, त्याचे ऍक्च्युअल व्हॅल्यू आजच्या सोन्याचा भाव ना 60,000 रुपये आहे आणि त्याच्यावर त्या नाणीवर 60,000 जर लिहिलेलं असेल म्हणजे नाण्याची किंमत आणि त्यांचं मूल्य दोन्ही एकसारखं असेल तर त्याला कोणती नाणी म्हणतात, प्रमाणित किंवा प्रधान नाणी. 1 तोळा सोन्याची जर नाणी असेल आणि त्या सोन्याच्या नाणीचं आंतरिक मूल्य म्हणजे काय, ते कोणत्या धातूपासून बनवलेली आहे, बरोबर. आता 1 तोळा सोनं घेतलं आपण, त्याचा आपण नाणीमध्ये कन्वर्ट केला तर त्याचं आंतरिक मूल्य किती आहे सर, 60,000 रुपये. आणि त्याच्यावर लिहिल्या गेलेली किंमत, त्या नाणीवर कोरलेली जर किंमत म्हणजेच कोणती किंमत, दर्शनी किंमत. ह्या दोन्ही मधला फरक समजून घ्या. 1 तोळा सोन्याची एक जर नाणी केली आणि त्या नाणीचं आंतरिक मूल्य 60,000 रुपये, त्याच्यावर लिहिलेली दर्शनी किंमत पण किती आहे, 60,000 रुपये, तर त्यास कोणती नाणी म्हणतात, प्रमाणित किंवा प्रधान नाणी म्हणतात. आणि इंग्रज सरकारच्या काळामध्ये काही दिवस ब्रिटिश कालखंडात प्रमाणित नाणी वापरली जात होती. सपोज आता 1 तोळा चांदी आहे, 1 तोळा चांदीची किंमत जर समजा 5,000 रुपये असेल, बरोबर आहे, तर त्या नाणीवर पण किती रुपये लिहिलेलं जायचं, 5,000 लिहिलेलं जायचं. बट ह्याच्यामध्ये एक अडचण आली. काय अडचण आली, ह्यांची किंमतीतील अस्थिरता, कारण ह्यांचे जे रेट होते किंमत हे कमी जास्त होत होती. ऑलराईट. त्याच्यानंतर गौण किंवा लाक्षणिक नाणी. आता पहिलं काय, प्रमाणित किंवा प्रधान नाणी. प्रमाणित किंवा प्रधान नाणी म्हणजे काय, ज्यांचे आंतरिक मूल्य आणि दर्शनी मूल्य दोन्ही कसे असायचे, समान असायचे. आता दुसरं आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. आता गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी म्हणजे काय, आता नीट लक्ष द्या, गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. आता गौण नाणी म्हणजे काय, हा बघा, ॲल्युमिनियम आणि निकेल सध्या आपल्या भारतामध्ये जे सर्वात स्वस्त धातू आहेत ते आहेत ॲल्युमिनियम आणि निकेल. आणि ॲल्युमिनियम आणि निकेल पासून बनवलेली जी नाणी असते, आता सपोज तुमच्या हातामध्ये सपोज एक 5 रुपयाचं एक कॉईन घ्या, बरोबर आहे, तुमच्या हातामध्ये आता जे 5 रुपयाचं कॉईन आहे ते पब्लिक बनलेलं आहे ॲल्युमिनियम आणि निकेल पासून. आता त्या पैशावर लिहिलेली दर्शनी किंमत जी आहे, बरोबर आहे, ते 5 रुपये आहे, बरोबर आहे. बट त्या धातूचं जे मूल्य, आंतरिक मूल्य आहे हे 5 पेक्षाही कमी आहे. हे 5 पेक्षाही कसं आहे, कमी आहे. तुम्ही जर ॲल्युमिनियमच्या मार्केटमध्ये जाऊन त्या 5 रुपयाच्या नाणीला पगळवलं आणि त्या नाणीला पगळून चांगलं असं एक छर्रा टाईप केल्यासारखं केलं आणि ते विकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या 5 रुपयापेक्षाही कमी येतील, बरोबर आहे. म्हणजेच 2 नाणीमधलं फरक समजून घ्या. सर्वात अगोदर आपण बघितलं होतं कोणती नाणी, प्रमाणित आणि प्रधान नाणी. प्रमाणित आणि प्रधान नाणी म्हणजे काय, त्या नाण्याचं आंतरिक मूल्य आणि दर्शनी मूल्य दोन्ही सारखं असते. गौण आणि लाक्षणिक नाणीमध्ये ते जे मूल्य आहे ते दर्शनी मूल्यापेक्षा आंतरिक मूल्य कसं असते, कमी असते. त्याच्यानंतर आहे कागदी पैसा. आता कागदी पैशाबद्दल जर सांगायचं असेल, आता ह्याच्यामध्ये एक अडचण होती. गौण नाणी किंवा प्रमाणित नाणीमध्ये एक अडचण होती दोन्ही नाण्यांमध्ये. प्रमाणित मध्ये म्हणल्यापेक्षा गौण मध्ये एक अडचणी होती की गौण नाण्याची जे वहनीयतेच्या अडचणींमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. मला सांगा, तुम्हाला जर एक 10 लाखाची पेमेंट करायची असेल तर 10 लाख रुपयाची जे सिक्के आहेत, नाणी आहेत, ते तुम्हाला कॅरी करायला किती अवघड जाईल, बरोबर आहे. ते तुम्ही इझिली कॅरी करू शकता का, करू शकत नाही. तुम्ही कॅरी करून ऑटोमध्ये टाकून घेऊन जरी गेलात, समोरचा व्यक्ती ते ऍक्सेप्ट तर करायला पाहिजे. तो जर ऍक्सेप्ट केला नाही तर कसं होईल, पॉसिबल आहे का, होणार नाही, राईट. त्याच्यामुळे त्याची वहनीयतेची अडचण होती. आता ती अडचण दूर करण्यासाठी, वहनीयतेची अडचण दूर करण्यासाठी प्रत्येक नाणीमध्ये काही ना काही एक अडचण आहेच, राईट. आता त्याची वहनीयतेची अडचण दूर करण्यासाठी कशाचा शोध लागला, कागदी पैसा. कागदी पैसा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. आता कागदी पैसा हे सर्व पैसे छापणे, त्याची प्रिंट करणे, ते ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत ते सर्व फेर तपासणी करणे, प्रत्येक नोटांवर सिरियल नंबर टाकणे, QR त्याचे जे लाईन मधली जे स्ट्रीप असते ते वगैरे मॅनेज करणं आणि सर्व बँकेंना ते पैसा पुरवठा करणं, ह्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेकडे आहे. मध्यवर्ती बँकेत म्हणजे काय, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते, ज्याला शिखर बँक सुद्धा म्हणतात किंवा
अनेक नाव आहेत त्याला, बरोबर आहे. बँकांची बँक सुद्धा त्याला म्हणतात. जे भारतामध्ये सध्या त्याचा अधिकार कोणाकडे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सर असं कसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे? तुमच्या खिशामध्ये जर एखादी नोट असेल तर ते नोट काढा, त्याच्यावर बघा त्याच्यावर कोणत्या बँकेचे नाव लिहिलेलं आहे? भारतीय रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं तिथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट समोर काय सांगितलेलं आहे? भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशामध्ये होतो. बरोबर आहे. आता म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि बँक या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतो आणि मग बँकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ह्या चलनाचा समावेश, हा पैशाचा समावेश चलनामध्ये करण्यात येतो. बरोबर आहे. आता हे सुद्धा झालं धातू पैशामध्ये वगैरे किंवा जे गौण नाणीमध्ये वहनीयतेची अडचण आली, त्याच्यामुळं पैशाचा, कागदी पैशाचा शोध लागला. रिझर्व्ह बँक प्रिंट वगैरे करायला स्टार्ट केली. आता ह्याच्यामध्ये पण काही त्रुटी वगैरे आल्या का चेक करा. ह्याच्यामध्ये काय त्रुटी वगैरे आला काय नाही ते. भारतामध्ये 1 रुपयाची नोट, सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनांच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहेत. म्हणजे 1 रुपयाचं चलन छापणं किंवा 1 रुपयाच्या नोटांची निर्मिती करणं हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे असते. बट त्याच्या पुढचे जे 5 रुपयाची नोट असेल, 10 रुपयाची नोट असेल किंवा 50 रुपयाची, 100 रुपये, 200 रुपयाची नोट, 500ची नोट, 2000ची नोट जे करंट सिच्युएशन मध्ये बंद झालेली आहे, त्या सर्वांचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहेत. आता जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहतात त्यांनी मला सांगा की तुम्ही तुमच्या एरियामध्ये 10 रुपयाचं जे चलन आहे, 10 रुपयाची जी नाणी आहेत ते चलत आहेत, चलनामध्ये आहेत का बंद आहेत? भारतामध्ये खूप साऱ्या ठिकाणी 10 रुपयाची जी नाणी आहे ते दुकानदार ऍक्सेप्ट करत नाहीयेत. तुमच्या एरियामध्ये जर करत असतील, यस सर इट इज ऍक्सेप्टेड असं कमेंट सेक्शन मध्ये लिहा. नसेल तर सर इट इज नॉट ऍक्सेप्टेड असं कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहायचं. ओके, चला. त्याच्यानंतर पत पैसा किंवा बँक पैसा. आता पत पैसा किंवा बँक पैसा म्हणजे काय? की पत पैसा म्हणजे बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पत पैसा निर्माण करतात. त्यांचा वापर पत पैसा निर्मितीसाठी होतो. हा केव्हाही काढता येतो किंवा त्यांचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादींच्या साह्याने हस्तांतरण करता येते. थोडक्यात सांगायचं असेल, पत पैसा किंवा बँक पैसा म्हणजे काय? आता तुमच्या जवळ आपण सर्वात अगोदर सुद्धा बघितलं होतं की पैसा जे आहे ते मूल्य साठवणुकीचे साधन आहे. आता ज्याच्या जवळ गरजेपेक्षा जास्त पैसा आहे तो काय करतो? तो पैसा बँकेमध्ये साठवून ठेवतो. बरोबर आहे. तो पैसा कुठं साठवून करून ठेवतो? बँकामध्ये. आता बँक काय करते? हे पैसा ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला वगैरे देत असते. किंवा दुसरं जे आहे, तुम्हाला एका व्यक्तीच्या खात्यामध्ये जर पैसा स्थानांतरण करायचं असेल किंवा एका व्यक्तीला पैसे द्यायचे असेल तर तुम्ही काय करू शकता? धनादेश म्हणजे चेकच्या साह्यानं तुम्ही ते पैसे देऊ शकता. इथे क्लिअर कट सांगितलेलं आहे की धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतात, परंतु पैसा नव्हे. आता नीट लक्ष द्या की सपोज तुम्हाला कोणाला तरी पेमेंट करायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला 50,000 रुपये कॅश देऊ शकता. दुसरं, तुम्ही त्या व्यक्तीला 50,000चा चेक देऊ शकता. बरोबर आहे. म्हणजेच 50,000चा जो धनादेश आहे तो पैसा नाहीये पण पैशाचं काम करायला. बरोबर आहे. पैसा नाही पण पैशाचं काय करायला? काम करायला. धनादेश त्याला चलनक्षम दस्तऐवज म्हणतात, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. जे साहित्य किंवा जे वस्तू पैसा नसून पैशाचे काम करतात, जसे की चेक असतील, बिल्स रिसिवेबल असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, बॉन्ड पेपर असतील, हे पैसा नसतात पण पैशाचे कार्य करतात. तुम्ही याला विनिमयाचे साधन म्हणून सुद्धा देऊ शकता. ह्यालाच काय सांगितलेलं आहे तर पत साधन. इथे एक नीट लक्ष द्या. धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतो परंतु पैसा नव्हे. तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पत साधन आहे. पैसा नसून पैसे देण्याचे काइंड ऑफ एक साधन आहे, जरिया आहे, मार्ग आहे. पत पैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वाची भूमिका पार पडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर बँकेमध्ये ठेवलेला पैसा तो महत्वाची भूमिका पार पडतो. कारण एकीकडे जो व्यक्ती ते पैसे ठेवलेले आहेत त्यांना डिपॉझिट, त्यांना त्याच्यावर व्याज वगैरे मिळत असते, आणि दुसरा ज्यांनाही पैशाची गरज आहे त्यांना ते पैसे देऊन त्यांचा सुद्धा विकास होतो. ओव्हरऑल लोकांचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होतो. बट आता इथं काय सांगितलेलं आहे की पैशाविरहित देवाणघेवाण अधिक महत्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. आता काही देवाणघेवाण इतकं महत्वाचे असतात
की पैशाच्या सहाय्यानं ते करणं शक्य नसतं, सिक्युरिटी रिझन्स वगैरे असतात, राईट, किंवा खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करत असतात. म्हणून कशाचा शोध लागला? प्लास्टिक पैसा. आता प्लास्टिक पैसा म्हणजे काय? इट्स नथिंग बट काइंड ऑफ एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सारखे. इथं काय सांगितलेलं आहे? प्लास्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झालेले आहे. डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड प्लास्टिक पैसा म्हणून वापरले जातात. नवनवीन शोधांचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा होय. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या आई वडिलांजवळ किंवा भावांजवळ वॅलेटमध्ये एटीएम कार्ड असतात, बरोबर आहे. आता डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते थोडक्यात सांगून टाकतो. सपोज तुमच्या बँक अकाउंटमध्ये 25,000 रुपये आहेत, तर ते 25,000 रुपये व्यवहार करण्याचे 2-3 पद्धती आहेत. तुम्ही चेकच्या माध्यमातून ते पैसे वगैरे काढू शकता, पे इन स्लिप, विड्रॉल स्लिपच्या माध्यमातून पैसे काढू व भरू शकता. बट तुम्हाला जर कोणाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल आणि त्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे द्यायचे असतील, तर बँक तुम्हाला एक एटीएम कार्ड देते, बरोबर आहे, आणि त्या कार्डच्या सहाय्याने तुम्ही पैसे घेऊ शकता. आता तुमच्या अकाउंटमध्ये जेवढी रक्कम आहे तेवढ्याच रकमेचे व्यवहार करायचे असतील तर बँक तुमच्याजवळ एक डेबिट कार्ड देते. जेवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आहेत त्या तेवढ्याच पैशाचा वापर तुम्ही करू शकता, बरोबर आहे. आता काही बँक खातेधारक असे असतात की ज्यांच्या खात्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून 3 लाख रुपये, 4 लाख रुपये पडून असतात. म्हणजे बँकेला इनडायरेक्टली आयडिया येते की बाबा ह्या व्यक्तीजवळ बऱ्यापैकी पैसा आहे, कारण ह्याच्या अकाउंटमध्ये मागच्या अनेक वर्षापासून 2-3 लाख रुपये पडून आहेत, जो ह्याने वापरतच नाही. मग बँक अशा व्यक्तीला काय करते? क्रेडिट देते, म्हणजे एक कार्ड देते, त्याची लिमिट असते 50,000, 1 लाख, 2 लाख, आणि तुम्ही जे पैसे आहेत तुम्हाला अडीअडचण काम पडावं म्हणून बँक काय करते? तुम्हाला 50,000चं उधारी कधीही देते. म्हणजे काय? आता माझ्याजवळ एक क्रेडिट कार्ड आहे ऍक्सिस बँकेचं, त्याची लिमिट आहे 50,000. आता ऍक्सिस बँकेमध्ये माझं अकाउंट आहे, तर ऍक्सिस बँकेने मला एक कार्ड दिलं आणि सांगितलं की ह्या कार्डची लिमिट 50,000 रुपये आहे. जेव्हा केव्हाही तुम्हाला पैशाची अडचण आली, तुमच्या खात्यामध्ये पैसे नसतील, तर तुम्ही ह्या क्रेडिट कार्ड घ्या आणि तुम्ही हे स्वाईप करा. पैसे बँकेच्या अकाउंट मधून कटते, 50,000 पर्यंत त्यांची लिमिट असते. मग सर पैसे बँकेच्या अकाउंट मधून कटले, आपल्याला बँकेला द्यायची गरज नाही का? हा, गरज आहे, पण जेव्हाही केव्हाही आपल्याला पैसे येतील, आपल्याला पैसे आल्याबरोबर आपण बँकेला देऊन टाकायचं. आता मला सांगा, मला जर पैशाची गरज पडली असती तर मला दुसऱ्याकडून उधारीवर घ्यावं लागलं असतं आणि मग त्याला पाया पडावं लागतं, दे भाऊ दे, पाया पडतो असं म्हणावं लागलं असतं. बट ऍट दिस मोमेंट ते काम कोण करत आहे? बँक स्वतःहून 50,000 रुपये मला अकाउंटमध्ये टाकली. जेव्हाही गरज पडली तेव्हा मी त्या क्रेडिट कार्ड मधून पैसे घेईन आणि माझ्याजवळ पैसे आले की बँकेला देऊन टाकेन. डेबिट कार्ड म्हणजे काय? तुमच्या अकाउंट मधलेच पैसे वापरता येतात. क्रेडिट कार्ड म्हणजे तुमच्या बिहाफ मध्ये बँक पैसे देते आणि नंतर तुम्हाला बँकेला पैसे परत करावं लागतात. त्याची काही लिमिट असतात, मर्यादा असतात, ते आपण पर्टिक्युलर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर प्रॉपर लेक्चर घेऊ, त्यावेळेस आपल्याला समजून जाईल. ओके, बट डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर प्लास्टिक पैशामध्ये होतो. त्याच्यानंतर त्याचे काही आणखी पॉइंट्स इथे तुम्हाला सांगितलेले आहेत, चेक करा. प्लास्टिक पैशामध्ये इलेक्ट्रॉनिक पैसा. ओके, आता इलेक्ट्रॉनिक पैशामध्ये काय काय सांगितलेलं आहे? ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजे फोन पे, गुगल पे, UPI ह्या सर्व ट्रान्झॅक्शनचा समावेश याच्यामध्ये होतो. इथे काय सांगितलेलं आहे? ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असते, ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादी. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पॅकेट, ज्याला डिजिटल वॉलेट्स असं म्हणतात, हा देखील साठवलेला इलेक्ट्रॉनिक पैशाचा एक प्रकार आहे. आता थोडक्यात सांगायचं असेल, तुम्ही कार्डचा वापर, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापरामध्ये सुद्धा अनेक त्रुटी येत होत्या. म्हणजे ते वापर करण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीनच्या तिथे जावं लागत असेल, मग त्याला तिथे स्वाईप करावं लागत असेल आणि मग पैसे यावं लागत असेल, किंवा समोरच्या व्यक्तीकडे, पर्टिक्युलर त्या व्यक्तीकडे स्वाईप मशीन असावं लागत होती, तरच तुम्ही पेमेंट करू शकत होता, बरोबर आहे. आता हे त्रुटी पण दूर करून त्यांनी सरळ इलेक्ट्रॉनिक पैसा आणला. आता जो पैसा आहे त्याच्यासाठी फक्त एकच गोष्टीची आवश्यकता आहे, समोर त्या व्यक्तीजवळ मोबाईल नंबर असणे. जर समोर त्या व्यक्तीजवळ जर मोबाईल नंबर असेल तर ऑटोमॅटिकली त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. आणि पैसे जमा कशाच्या माध्यमातून होतात? इलेक्ट्रॉनिक पैशाच्या माध्यमातून होतात. आजच्या क्लासमध्ये मी खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता
ॲज पर एक्सपिरियन्स माय एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये जे पण मला गोष्टी माहिती आहेत त्या आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यावर सांगायचं असेल तर 2-3 तासाचं काय 4 तासाचं पण लेक्चर अपुरा पडेल. बट जे इम्पॉर्टंट माहिती आहे जे तुम्हाला माहित असावी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी याच्याशी रिलेटेड आपण एलिस बॅचमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने ऑलरेडी डिस्कशन करणार आहोत. राईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. 11वी कॉमर्सचे विविध विषयाचे व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटत नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.